आज सहज बसल्या बसल्या आठवलं, लॉकडाऊन मधला एक किस्सा सांगतो तुम्हाला। लॉकडाऊन मध्ये आमच्याकडे जवळपास 1,00,000 स्क्वेअर फूटचं काम चालू होतं आणि जबरदस्त लॉकडाऊन पडल्यामुळे सगळे फंड थांबले होते। आमचे स्वतःचे पण खूप प्रॉब्लेम चालू होते आणि आमच्या एरियाच्या बाजूला एक चाळ आहे, तिथे पण लोकांचे खूप प्रॉब्लेम चालू होते। काही लोकांनी मला मदत मागितली आणि मी माझ्या परिस्थितीनुसार मदत करणारच होतो आणि ती मदत योग्य त्या गरजूंपर्यंत पोहोचावी अशी माझी भावना होती। आता त्यासाठी काय करावं मला समजत नव्हतं। शेवटी मी एक टेक्निक वापरली। मी काय केलं, चाळीत गेलो आणि तिथल्या लोकांना सांगितलं की माझी काही जास्त परिस्थिती नाही, मी 2 किलो तांदूळ आणि 2 किलो पीठ देईन, संध्याकाळी तुम्ही माझ्या घरी या। आता त्या चाळीत जवळपास 100 लोक राहत असतील, पण त्यातले 8 ते 10 लोक माझ्यापर्यंत आले। मी त्या सर्वांना 2-2 किलो तांदूळ आणि 2-2 किलो पिठाच्या पिशव्या दिल्या आणि सोबत 3,500 रुपये कॅश दिली। जे लोक 2 किलो तांदूळ पिठासाठी थोडीशी मेहनत घ्यायला तयार आहेत, खरंच त्यांची परिस्थिती त्या काळात खूप खराब आहे हे मला त्यातून कळालं आणि जी योग्य मदत होती ती योग्य लोकांपर्यंत पोहोचली। मित्रांनो, आयुष्यातही असंच असतं की जे जास्त गरजू असतात ना, त्यांना सर्वात मोठ्या संध्या मिळतात आणि ज्यांचं पोट थोडंफार भरलेलं असतं ना, ते अशा कुठल्या संधीसाठी पुढे जात नाहीत आणि आयुष्यभर कायम स्ट्रगल करत राहतात। त्याच्यामुळे तुमची परिस्थिती कशी असो, तुमची भूक मोठी ठेवा आणि येणाऱ्या प्रत्येक संधीसाठी जीव तोडून ताकद लावा।